श्रीकृष्ण डुबरे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली भिवंडी परिमंडळ 2 यामध्ये मान्य श्री पोलीस उपायुक्त श्री पवन बनसोड सर यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही हा कॅम्पस कनेक्ट नावाचा ड्रग फ्री महाराष्ट्र या मिशन करता चालवत आहोत आणि या अंतर्गत आम्हाला युवा लोकांपर्यंत तरुणांपर्यंत पोहोचायचं आहे ते यासाठी की त्यांना ड्रग्स बाबतीत माहिती मिळावी, कोणत्या प्रकारचे ड्रग्स असतात हे त्यांना कळावं आणि त्याच्यापासून दूर कसं राहायचं आहे आणि त्याच्यापासून होणारे जे त्यांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सामोरे जाण्यासाठी म्हणजे किंवा त्याच्यातून सुटका मिळवण्यासाठी जे काही पर्याय करायचे आहेत तर यासाठी आम्ही प्रयास करीत आहोत आणि यासाठीच आपल्याला पुणे येथून मुक्तांगण संस्था ही देखील साथ देत आहे। मुक्तांगण संस्थेकडून आपल्याला 3 त्यांचे अधिकृत गेस्ट आपल्याला प्राप्त झाले। त्यांनी देखील प्रत्येक विषयाच्या सायंटिफिक मेजर्स असे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि सोसायटीमध्ये कशा प्रकारे एक ड्रग आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करते याबाबतची माहिती दिलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर नवीन जे असे जंगली ड्रग्स आहेत त्याच्या संदर्भात काय सांगाल? यस, आपल्याला खूप साऱ्या ड्रग्सची अवेअरनेस नसते, परंतु हा ड्रग्सचा पिरॅमिड असतो जो लहानापासून मोठ्यापर्यंत जातो। अगदी तंबाखूपासूनच्या सवयी असतात ज्या सिगरेटवर जातात, सिगरेटपासून गांजा, गांजानंतर अफीम आहे, चरस आहे, मेथ ड्रग आहे, क्रिस्टल्स ड्रग्स आहेत। त्याचप्रमाणे आता सर्वात घाणेरडा प्रकार देखील LSD हा देखील शिरकाव पाहत आहे आणि आपल्या तरुणांना जे खोकला करून आपल्या समाजाला एक खोकलापणा आणत आहे त्याला आपण दूर ठेवण्यासाठी हा प्रयत्न करत आहोत। त्याप्रमाणे मध्येच एक झोंबी ड्रग नावाचा आला होता जो प्राण्यांच्या औषधामध्ये वापरला जाणारा ड्रग हा माणसांनी खाऊन त्याच्यावरती एक वेगळ्या रिएक्शन्स होऊन ते हँग होत होते, त्यांच्या नर्वस सिस्टमवर परिणाम होत होता। तर या संदर्भातील सर्व माहिती आपण विद्यार्थ्यांना त्यांचे जे प्रकार असतात त्यांचे रंग रूप वगैरे वर्णन याची माहिती आपण स्लाइड शो आणि मूवीजद्वारे दाखवली आहे आणि त्याच्याबाबत आपण अवेअरनेस करत आहोत आणि निश्चितपणे आम्ही DCP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशनचे सिनियर PIs यांनी त्यांच्या हद्दीतले प्रत्येक स्कूल आणि कॉलेज येथे जाऊन याबाबत अवेअरनेस केलेली आहे, जागोजागी पथनाट्य केलेले आहेत आणि याच प्रकारचं एक इंस्टाग्राम रील कॉम्पिटिशन DCP साहेबांच्या संकल्पनेतून भिवंडीत करीत आहोत, जिथं भिवंडी पोलीस नावाचा आपला ऑफिशियल पेज ID आहे इंस्टाग्रामवर आणि त्याच्या थ्रू आम्ही एक पॅम्पलेट पाठवलेले आहेत, त्यावर बारकोड आहे तो स्कॅन करायचा, आपली माहिती भरायची आहे आणि जो एक व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही 2 मिनिटाचा जो सतर्कतेचा संदेश हा बनवून पाठवायचा आहे। ही सर्व प्रयास यासाठी आहे की प्रत्येकाने ह्या विचारधारेत सामील झालं पाहिजे। ही नवीन विचारधारा आपण डेव्हलप करून विचार करायला लागलो तर निश्चितच पण आपण ड्रग्स पासून दूर देखील राहू आणि ड्रग्स मुक्त समाज देखील बनवू अशी आशा आहे। धारावी असो, मोंगरा असो किंवा भिवंडी जे स्लम एरिया आहेत ते जो ड्रग्सचं प्रमाण आहे खूप जास्त आहे। त्या संदर्भात या अवेअरनेस सोबत कारवाई चालू आहे। अगदी बरोबर। कारवाई अंतर्गत ह्या जसं DCP साहेबांनी मगाशी सांगितलं की मॅक्झिमम कारवाई आम्ही प्रत्येक कॉलला, प्रत्येक गोष्टीला जिथं आपल्याला कन्झप्शन करताना मिळतं किंवा ड्रग्स स्वतःसोबत बाळगताना मिळतं अशा प्रत्येक कॉलवर कारवाई झालेली आहे। 500हून अधिक कारवायाच फक्त आपल्या भिवंडी शहरामधल्या आहेत आणि मुंब्रा हे सर्व जे परिसर दिसतात त्याच्यावरती नार्कोटिक्स डिपार्टमेंटची देखील नजर असते आणि इतर डिपार्टमेंट्स देखील खूप प्रभावीपणे, क्राईम युनिट्स आहेत ते खूप प्रभावीपणे काम करत आहेत। तर फक्त कारवाईने हे उपयोग होत नाहीये, तर हा शिरकाव होण्यापासून आपल्याला डिमांड बंद झाला पाहिजे। जिथं डिमांड बंद होईल तिथे आपोआपच सप्लाय बंद होऊन जाईल आणि ही अवेअरनेस आपल्या जेनजीज आणि जेन अल्फाज निश्चितपणे करून दाखवणार आहेत असं आम्हाला त्यांच्या मिळालेल्या प्रतिसादातून समजतंय आणि याबाबत आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत। धन्यवाद, थँक्यू।